महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना या ठिकाणी नमस्कार। लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। 9 जुलैची अपडेट आहे। लाडकी बहीण योजना खूप महत्त्वाची अपडेट आहे। 2 हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार का असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेचा होता। आता बघूया आपल्याला प्रतीक्षा आहे 12वा आणि 13वा हप्त्याची। लगेच 2 हप्ते तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत का। आता मे महिन्याची हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यावरती टाकण्यात आलेली आहे। बऱ्याच महिलांना या ठिकाणी मे महिन्याचे पैसे देखील भेटलेले नाहीत। सर्व तुमच्या शंका एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी विनंती करतो। आता लाडक्या बहिणींचे पैसे तुमचे स्वतःचे पैसे तुमच्या खात्यावरती कधी येणार ही तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आता आपली 1-2 दिवस झाले एक शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसे या दोघांमध्ये एक मेळावा ठरला। त्या मेळाव्यामध्ये सरकारला एक टोला बसलेला आहे। ते टोला देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। सरकारला टोला बसला त्यामुळे आदित्य तटकरे मॅडम यांनी एक्स ट्विटरद्वारे लाडक्या बहिणींच्या 12व्या हप्त्याबद्दल एक अपडेट देखील त्यांनी सांगितलेली। ही आपण अपडेट पाहणार आहोत। लाडक्या बहिणी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप दमदार अशी अपडेट आहे। जून आणि जुलैचा हप्ता या ठिकाणी सर्वांना वाटप 3000 रुपये एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती येणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही। 2 हप्ते एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती येणार आहे। ती तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त तुम्हाला एक काम करायचंय, हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अतिशय दमदार अशी अपडेट लाडक्या बहिणींना आलेली आहे। आणि लाडक्या बहिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते। आता जराही वेळ न गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। अपडेट अशी आहे लाडक्या बहिणींनो, खूप अशी दमदार महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता बघू शकता नंदुरबार जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा केल्याने जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला वर्गाला गर्दी पाहायला मिळत आहे। आता तुम्ही पाहू शकता की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे टाकण्यात आलेले आहेत। कोणता हप्ता? 12वा हप्ता लाडक्या बहिणींचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये टाकण्यात आलेला आहे। मग बँकांमध्ये गर्दी का झाली तर महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय देखील या ठिकाणी घेतलेला आहे। निर्णय असा आहे तर लाडक्या बहिणींनो तुमचे जे आधार कार्ड आहे, तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक पाहिजे। 12वा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर यायचा असेल तर तुम्हाला तुमचं बँक खाते हे तुमच्या आधार कार्डशी लिंक पाहिजे। लवकरात लवकर लिंक करा लाडक्या बहिणींनो। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तुमचं आधार हे तुमच्या बँकशी लिंक पाहिजे तरच हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे भेटायला उशीर देखील होऊ शकतो असा सरकारचा महत्त्वाचा निर्णय आहे। लाडक्या बहिणींनो तुमचं जर आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक नसेल तर लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक करा। आता 12वा हप्ता नंदुरबार जिल्ह्यामध्ये टाकण्यात आलेला आहे असं मी नाही सांगत, असं स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे ज्या महिलांचं आधार कार्ड हे त्यांच्या बँकला लिंक नसेल तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन लिंक करावं तरच ते पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। आता पुढील बघा, पुढील अपडेट अशी आहे प्रमाणावर महिला वर्गातील गर्दी पाहायला मिळत आहे। सकाळपासून बँकांबाहेर रांगा लागल्या होत्या आणि पैसे काढण्यासाठी महिलांनी संताप प्रतीक्षा केली। योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदतीमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असली तरीही बँकांतील गर्दीमुळे या ठिकाणी महिलांचं आता टेन्शन वाढलेलं आहे। आता लाडक्या बहिणींनो नंदुरबार जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचे 12व्या महिन्याचे हप्ते या ठिकाणी आलेले आहेत। आता लाडक्या बहिणींना फक्त महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना परभणी, नांदेड, पुणे विभागातील महिलांना पैसे कधी येणार ह्या देखील मी तुम्हाला तारखा सांगणार आहे। या तारखेला हमखास पैसे पडणार आहेत। आता मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं मे महिन्याचे पैसे या तारखेला तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। 100% त्याच तारखेला या ठिकाणी पैसे आलेले आहेत, यात काही शंका नाही। आता या तारखेची 12व्या हप्त्याची ही देखील मी तुम्हाला तारीख सांगणार आहे। या तारखेला हमखास पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊन जातील, यात काही शंका नाही। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणी। तुम्ही इथं अपडेट देखील पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने महिलांमध्ये समाधान जरूर आहे। मात्र या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या पायाभूत सोयी सुविधा आणि व्यवस्थापन याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे चित्र या ठिकाणी समोर आलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आता पुढील अपडेट बघा, पुढील अपडेट अशी आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाची अपडेट आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता स्वतः आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाले हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पैसे पडलेले आहेत असं स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। आणि महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या 15 जुलैपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील। आता राहिला प्रश्न मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावरती आला आहे का।
आता महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की दादा आम्हाला मे महिन्याचे पैसे आलेले नाहीत, मग मे महिन्याचे पैसे का आलेले नाहीत हे देखील मी तुम्हाला कारण सांगणार आहे. मे महिन्याचे पैसे कोणत्या कोणत्या महिलांना आलेले नाहीत. आता अशा महिलांना मे महिन्याचे पैसे आलेले नाहीत ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत. अशा महिलांना मे महिन्याचे पैसे आलेले नाहीत. मग अपात्र कोणत्या महिला ठरलेल्या आहेत? आता सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती पाठीमागच्या महिन्यामध्ये. त्यामध्ये बऱ्याच महिला या ठिकाणी अपात्र देखील ठरलेल्या आहेत. अपात्र कोणत्या महिला ठरलेल्या? ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळता अशा देखील महिला अपात्र ठरलेल्या आहेत. ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत अशा देखील महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत. आणि ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांहून अधिक आहे अशा देखील महिला अपात्र ठरलेल्या आहेत. मग त्या महिलांना मे महिन्याचा देखील हप्ता भेटलेला नाहीये. मग तुम्ही समजून जायचं की आपण अपात्र आहोत. आणि अशा देखील महिलांना मे महिन्याचे पैसे अजून भेटले नाहीत की कोणत्या महिलांना भेटले नाही? ज्या महिलांचा आधार कार्ड हे त्यांच्या बँकशी लिंक नाही अशा महिलांना देखील पैसे अजून देखील पडलेले नाहीत मे महिन्याची. मग तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेला जाऊन लवकरात लवकर लिंक करायचं आहे. आता तुम्ही बघितलेली आहे अपडेट, नंदुरबार जिल्ह्यामध्ये मे महिन्याचे पैसे या ठिकाणी 12 हप्त्याचे पैसे हे जून हप्त्याचे पैसे हे त्यांच्या खात्यावरती टाकण्यात आलेले आहेत. आणि गर्दी का झालेली आहे? त्यांचं आधार कार्ड हे त्यांच्या बँकशी लिंक करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी या ठिकाणी गर्दी देखील झालेली आहे. आता स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी जून महिन्याचे पैशाची जमा होण्यास सुरुवात झाली त्याबद्दल एक अपडेट दिलेली आहे. ती अपडेट आपण पाहणार आहोत. आता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला फटाफट लाईक करून घ्या. अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण लाडक्या बहिणीविषयी देत असतो. आता पाहू शकता की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि जून आणि जुलै दोन्ही महिन्याचे पैसे या ठिकाणी एकत्रितरित्या त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात येणार आहेत. खूप महत्त्वाची अपडेट आहे. लाडक्या बहिणीने 2 हप्ते एकत्रितरित्या 3000 रुपये एकत्रितरित्या 3000 रुपये या योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. आता महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी 4 जुलै रोजी याबाबतही माहिती दिली होती ट्विटरद्वारे. ते असे म्हटले होते, आदित्य तटकरे यांनी जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत असे म्हटले होते. आता लाडक्या बहिणींनी तुम्हाला काळजी करायची गरज नाही. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचं आधार कार्ड हे लवकरात लवकर तुमच्या बँकशी जाऊन लिंक करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही लिंक करणार नाहीत, तुमचं आधार कार्ड जोपर्यंत तुमच्या बँकशी संबंधित बँकशी लिंक होणार नाही तोपर्यंत हे पैसे तुम्हाला भेटणारे नाहीत. आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट बँक. पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे पडत आहेत कारण ती सरकार मान्य प्राप्त बँक आहे. कोणत्याही योजनेचे पैसे राहू द्या, सरकारच्या कोणत्याही योजनेचे पैसे राहू द्या, पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर येत असतात. त्यामुळे पोस्टच्या बँकमध्ये हे पैसे लवकरात लवकर सरकार टाकत आहे. आता राहिला प्रश्न 12व्या हप्त्याचा. 12वा हप्ता नंदुरबार, धुळे, नाशिक अशा विविध भागांमध्ये पैसे हे टाकले जात आहेत. हळूहळू तुमच्याही खात्यामध्ये येत असतील. जर पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करा की या ठिकाणी दादा आम्हाला पैसे आलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईमध्ये आपले सर्व नेते उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय देखील झालेला आहे. ज्या महिला या मुंबईतील रहिवासी आहेत अशा महिलांना या ठिकाणी 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देखील भेटणार आहे. त्या कर्जाचा हेतू असा आहे, लाडक्या बहिणींनी ह्या स्वतःच्या पायावरती त्यांचा स्वतःचा लघु उद्योग सुरू केला पाहिजे त्यांनी, आणि त्या स्वतःच्या पायावरती उभं टाकल्या पाहिजे. त्यांनी स्वतःचा काहीतरी व्यवसाय केला पाहिजे, हा त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे हे कर्ज तुम्हाला बिनव्याजी कर्ज भेटणार आहे मुंबईतील महिलांना 1 लाखापर्यंत. आणि महाराष्ट्रातील महिलांना या ठिकाणी 50 ते 40 हजार रुपयापर्यंत, जसं तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असतं त्यावरती तुमचं वार्षिक उत्पन्न लिहिलेलं असतं त्याच्या बेसिसवरती तुम्हाला हे बिनव्याजी कर्ज देखील सरकार देणार आहे. आणि ते तुम्हाला 4 ते 5 वर्षांमध्ये फेडायचं बिनव्याजी कर्ज आहे. अतिशय महत्त्वाचा सरकारचा निर्णय आहे. हे निर्णय देखील त्यांनी महत्त्वपूर्ण घेतलेला आहे. खूप महत्त्वाचे अपडेट आहे. आणि राहिला प्रश्न 12व्या हप्त्याचा. 12वा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या 15 जुलैपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती दिले जाणार आहे. आता पैसे कोणकोणते दिले जाणार आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. मे महिन्याचे पैसे आलेले आहेत. मे महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्ही होय कमेंट करा, मे महिन्याचे पैसे आलेले आहेत. जर नसतील आले तर नाही कमेंट करा. जून महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्ही होय कमेंट करा, नसतील तर नाही कमेंट करा. आता ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे आलेले नाहीत, मग अशा महिलांना एक काम करायचं आहे, त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकशी जाऊन त्यांनी फटकन लिंक करायचं आहे. म्हणजे मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती 2 हप्ते 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती सरकार टाकणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिलांना जून महिन्याचेच पैसे आलेले नाहीत, मग अशा महिलांना अगोदर जून महिन्याचे, नंतर त्या 20 तारखेपर्यंत जुलै महिन्याचे पैसे देखील तुमच्या अकाउंटवरती टाकले जाणार आहेत. खूप महत्त्वाचा निर्णय आहे. 2 महिन्याचे पैसे
एकाच महिन्यामध्ये सरकार तुम्हाला या ठिकाणी टाकणार आहे. खूप महत्त्वाचा त्यांचा हा निर्णय झालेला आहे. तुम्हाला जर ही अपडेट आवडली असेल तर तुम्ही फटाफट लाईक करून घ्या, कारण खूप महत्त्वाची अपडेट आहे. लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती दिली जाते. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे 12वा हप्ता म्हणजे 11 हप्ते तुम्हाला पोहोचलेले आहे सरकारचे 16,500 रुपये. हा आता 12वा हप्ता आणि 13वा हप्ता. 12वा हप्ता संपल्याच्या नंतर 1 वर्ष कंप्लीट होतं लाडक्या बहिणींना. आता लाडक्या बहिणींना तुम्हाला एक काम करायचं आहे. आता तुम्हाला 2 हप्ते एकत्रितरित्या येणार आहेत. जर तुम्हाला 2 हप्ते एकत्रितरित्या आले असतील आले तर तुम्ही कमेंट करा या ठिकाणी 2 हप्ते एकत्रितरित्या आलेले आहेत. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर फटाफट लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब देखील करून घ्या, कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती दिली जाते. चला तर भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.